मित्रांनो, कातर खटावचं मैदान आणि कातर खटावच्या मैदानावर मित्रांनो काल ओपनच्या मैदानावर दुर्गा राहिला. आज आदतचं मैदान, घरचा साज टुल्ली बब्या. मित्रांनो, सागर शेटच्या दावणीची काल पण गुलाल, आज पण गुलाल. आज 2 राहिली, काल 1 राहिला. आणि सागर शेटचं मोठे बंधू पोलीस आहेत मित्रांनो. आणि काल पण आलता का? काल नव्हतं, काल दुटी असल्यामुळं काय मला जमलेलं नाही. आज ऑफ असल्यामुळं मी म्हटलं आज जावं. गाडी सेमीला बसल्यानंतर बघत होतो मी ऑनलाईन, म्हटलं जावं, गाडी बसलेली आहे. मग भावाला फोन केला, तो येणार आहे कळल्यानंतर मग मी म्हटलं चला जाऊया, जवळच आहे. तर मी राहायला ओढून असल्यामुळं म्हटलं आपल्या साधीत असल्यामुळं जाऊन बघावं म्हटलं. बैलाचा नाद नव्हता तुम्हाला, पण शेटमुळे तुम्हाला पण लागला. हो, आता घरचे असल्यामुळं नाद लागणारच की. काय अनेक ठिकाणी म्हणजे आज सुद्धा जर बाब्या थोडा मागं सरला आणि तेवढा झेंडा पडला, नाहीतर आज पण 1 होता. हो, 100%. बब्या सेमी काढला की तो कोणालाच गावत नाही. कुठलाही टॉपचा बैल असला तरी त्याला यूज करतो तो. मित्रांनो, सागर शेटची दावण म्हणजे एकापेक्षा एक त्यांच्या खरेदी. आणि परंतु घरचं वासरू बारक्यापणी केलेलं खरेदी. आणि आता सगळ्यात टॉपचं जर वासरू असेल तर टुल्ली. मित्रांनो, आता तुम्ही मस्त तुमची बैल आहे ती बाब्या बिब्या दुर्गा आहे, परंतु सगळ्यात टॉपचं वासरू म्हणजे टुल्लीच आदतला. आता आमच्या पैसे दावणीला टुल्ली वासर तेवढं टॉपचा आहे. आणि ते मागा शंभू दुसरे वासर 3 तारखेला आहे. बरं, काय सांगताल ड्रायव्हर, आज काय कसं गाडी पळाली? काय गाडी काय 3 फेरं चांगलीच पळाली. फायनलला थोडा बैल मागं सरला, झेंडा पडला नाही, 1 होत होतं. बरं, आता शेटच्या दावणीला 10-12 बैल आहेत, पण माझं म्हणणं आहे टुल्ली सगळ्यात. वासरू जेव्हापासून त्यांनी मैदानात काढलं, जेव्हापासून वासराला गुलाल तर एवढा धरायचा नाही का नाही. गुलाला सोडला ना, 5 वडला तर सलग मैदान राहिलोच. 2 मैदान गेलो, 2 मैदान घरच्या गाडीवर राहते, ते वासराला गुलाला चिटकतो. हिंदी केसरीच्या मैदानात क्वार्टरला राहिलो होतो. हो, तिथं पण राहिलो होतो. गुलाल सोडत नाही, काय नाही गुलाल सोडून. शेटच्या दावणीला ती वस्तू आहे बघा, बाब्याच्या दुर्गाच्या मागं गुलाल धरून ठेवणार. काय सांगचाल शेटविषयी, काय सांगचाल? शेटचा काय विषय सांगायला, शेटमुळे आम्ही एवढं उजेडत आलोय. मस्त गाड्या आणत होतो, पण गडी माग पुढे बघत नाही. मार का नाही तर काय पण कर, नाराज नाही म्हणून. बरं, आता एखाद्या म्हणजे आता गाडीत सुटताना चुकलंय, विषय नाही. मोठे असले पेडगाव सारख्या मैदानात बसवलं, गाडीनं मार खाल्ला, फॉल झाली गाडी. एका शब्दात नाही, मला फोन करून म्हणते गेला घरी, तर लोड घेऊ नको, उद्या अजून जायचं. त्याच्यामुळे विषयच काय नाही, मनात खंत वाटत नाही गाडी आणायला. किती पण होऊ, काय पण होऊ, काय बोलत नाही. डोक्यात आलं तर अजून एखादी खरेदी करू. हो, 100%. शेट, काय सांगचाल, कसं काय विषय? काय विशेष काही आपली आज चांगली गाडी पळाली 3 फेरं. इकडे नियोजनाचा बादशाह एक म्हणतात ना, शेटला काय काय लोकांना म्हणजे नियोजन करायला माणसं नसते, पण इथं घरात 2 नियोजनाचा बादशाह आहेत. आम्ही नियोजन म्हणजे पहिल्यापासून आमचं जीव आहे बैलांवरती, दुर्गावर, बाब्यावर. आता ही नवीन टुल्ली, गोकुळ एक आहे आणि शिवशंभू. वासरे एका पाठोपाठ आहे ती सगळी. पण शेटला गुलाल आहेच बैलांपेक्षा, आणि शेटचं प्रेम असल्यामुळे बैल नाराज करत नाही. आज शेट काल पण येऊन गेला, आज पण येऊन आलं बैल. आणि शेटला असं जे बाकीच्यांसारखं पुढं येत नाही की कॅमेरा. शेटचा विषय कसा आहे, दुसऱ्यागत ओव्हर करत नाही ती शेट. बैल राहिले आनंद करते ती, असं म्हणजे हे करत नाही ती. कॅमेऱ्याच्या पुढं नाही कधी. नाही येत नाही ती. आता काय पप्पू शेट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खाद्याचा रिझल्ट कसा आहे? खाद्याचा रिझल्ट 1 नंबर आहे. बरं, काय सांगताल राहुल शेट, खाद्याविषयी काय सांगताल? खाद्याचा रिझल्ट तुमच्या 1 नंबर आहे. बैलासनी चालू केल्यापासून बैल एकदम म्हणजे फवाऱ्यात आहे ती, आणि त्या खाद्याप्रमाणे रिझल्ट पण देते ती बैल. इकडं साहेब आहेत. साहेब, काय सांगताल, आज नाराज नाही केलं बैलांनी आज? म्हणजे 5 नंबर म्हणजे थोडक्यात आता मागे सरलं नाही तरी आज 1-2 मध्ये राहत होती गाडी. हो, 100% आज राहिली असती. थोडंसं सुटताना जरा सुट्टीला हे झाल्यामुळं हे झालं नाही तर 1 नंबर 100% केला असताच. आता तुम्ही जिथं हे आहे तिथं नाव काढते बाबा तुमचा बैल वगैरे, ह्या विषयी रमतो का? हो, सारखं असते. बब्याचा, दुर्गाचा, गोकुळचा सारखी चर्चेत असते, त्यामुळं नाव निघतं सारखं. आणि अतिशय उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे पळतात बैल आमची. तर मित्रांनो बघा, सागर शेटचे दावण आणि
टुल्ली मित्रांनो बार बार मी एकच सांगतो की टुल्ली सगळ्यात टॉपचं हत्यार असणार का तर असणार आहे. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही आणि कळलं तुम्हाला टुल्ली काय आहे ती. अजून मला वाटते 13 महिन्याचं वासुर आहे. अजून दुसऱ्याला दात पाडायला अजून 1.5 वर्ष आहे. 1.5 वर्षात आदतची मैदानं सगळी धुवून खाईल. धन्यवाद.